वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो विष्णवे नमः. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण भगवान विष्णूंचा 6वा अवतार बघितला, भगवान परशुराम. आज आपण बघणार आहोत सगळ्यांचा अगदी मनापासून आवडता, सगळ्यांना अगदी ह्या अवताराच्या बद्दल बोलायचं म्हणलं की सगळ्यांना या अवताराच्या बद्दल मुखोद्गत आहे. सगळी माहिती पूर्णपणे अगदी लहानपणापासून ऐकलेली आहे, आपल्या लक्षातच आलेलं असेल. मी आता आपल्या समोर बोलणार आहे भगवंतांचा 7वा अवतार, श्रीराम अवतार. रामायणाची कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडली गेलेली आहे. लहानपणापासून आपण आजी आजोबा आई वडील या सगळ्यांच्याकडून ही कथा ऐकत ऐकतच मोठे झालेले आहेत. आपण पण आपल्या मुलाला नातवंडांना लहानपणापासून ही कथा सांगितलेली आहे. प्रभू श्रीराम, सीता माता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, रावण, कुंभकर्ण, अयोध्या, वनवास, लंकेचे युद्ध, ही सगळी पात्रे आणि प्रसंग आपल्याला अगदी परिचित आहेत. घराघरामध्ये, आजही घराघरामध्ये रामायणाचे पारायण होते. रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. ज्यांचं कुलदैवत श्रीराम आहेत त्यांच्या घरामध्ये रामनवमी साजरी केली जाते, श्रीरामाची पूजा केली जाते. आणि त्यामुळे राम हे केवळ फक्त ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिमत्व नाही, तर श्रद्धेचे, विश्वासाचे आणि आदर्शाचे प्रतीक आहेत. पण आज ही कथा मी आपल्याला परत सांगणार नाहीये, कारण ही कथा आपल्याला मुखोद्गत आहे. आपण आतापर्यंत अनेक वेळेला याचं पारायण केलेलं आहे. प्रत्येक पान न पान आपल्याला पाठ आहे. मग ही कथा मी परत आपल्याला सांगितली तर मग काय अर्थ आहे? परत आपण म्हणाल की राजश्रीने आम्हाला हीच कथा सांगितली, जी कथा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिने वेगळं काय सांगितलं दशावतारात? आणि म्हणूनच हा विचार करून मी आपल्याला ही रामायणाची पूर्ण कथा परत सांगणार नाहीये. हा, मी आपल्याला काही अनुषंगाने मला थोडक्यात अशी सगळे घटना सांगाव्या लागणार आहेत. त्या अनुषंगाने मला आपल्याला काही वेगळं सांगायचं आहे. भगवंतांचा हा अवतार सांगत असताना आपण कधी हा विचार केला, श्रीराम हा अवतार जो आहे, या अवताराच्या मागे काहीतरी एक वेगळा अर्थ असू शकतो? जो कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये झालेला हा अवतार आहे, तो कलियुगामध्ये आपल्यासाठी किती उपयोगी ठरणार आहे, हा विचार आपण कधी केला? किंवा त्या अनुषंगाने आपण कधी रामायण वाचलं? नाही, आपण असं कधी होत नाही. आपण फक्त हे देवाची पोथी आहे या अनुषंगानेच आपण रामायण वाचत आलेलो आहोत, त्याचं पारायण करत आलेलो आहे. पण त्या प्रत्येक घटनेमाग कुठला तरी अर्थ दडलेला आहे. तो अर्थ आज आपल्याला जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि हा विचार करूनच मी हा भाग लिहिला. हा भाग लिहित असताना मला बऱ्याच वेळेला, म्हणजे मी कमीत कमी 6 ते 7 वेळेला हा भाग लिहिला, खोडला आणि शेवटी हा भाग मी पूर्ण तयार केला. कारण माझ्या डोक्यामध्ये हाच विचार येत होता की आपल्याला जो भाग अवतार सांगायचा आहे, भगवंतांचा 7वा अवतार सांगायचा आहे, तो अवतार असा काहीसा असावा की ज्यातून सगळ्यांसाठी, म्हणजे तरुण पिढी, प्रौढ आणि आपण, या सगळ्यांसाठी यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि म्हणूनच यातून अतिशय सुरेख हा भाग, म्हणजे असं मी म्हणतेय, आपल्याला हा आवडतोय का भाग, हा बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला आवडला तरीही सांगा, आणि जर समजा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील हा भाग सांगताना, त्या देखील मला अवश्य सांगा. म्हणजे मी पुढे लिहित असताना त्या चुकांतून काहीतरी शिकत जाईल, कारण मला शिकायचंच आहे. मी हळूहळू शिकत ही माहिती गोळा करत करत माझ्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते विचार मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारामध्ये श्रीराम अवताराला एक वेगळे आणि अद्वितीय स्थान आहे. मत्स्य अवताराने वेदांचे रक्षण केले, वराह अवताराने पृथ्वीचे रक्षण केले, नरसिंह अवताराने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले, वामन अवताराने बळीराजाच्या अहंकाराचा नाश केला.
परंतु श्रीराम अवतार हा फक्त काही राक्षसाचा वध करण्यासाठी नाही झालेला. हा अवतार संपूर्ण मानव जातीला आदर्श जीवन कसे जगावे हे सांगण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक वेळेला आपण काय विचार करतो की भगवंतानी अवतार घेतला आहे म्हणजे तो कोणाचा तरी वध करण्यासाठी म्हणून घेतलेला आहे. पण असे नसते. प्रत्येक वेळेला भगवंत अवतार घेतात म्हणजे फक्त दैत्याचा वध करण्यासाठी म्हणूनच भगवंत अवतार घेत नाहीत. तर भगवंत बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी शिकवण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी म्हणून भगवंत अवतार घेत असतात. राम अवतारामध्ये भगवंतांचे मानवी रूपातले महान चरित्र आपण बघत आलेलो आहोत. मर्यादा, संयम, कर्तव्यनिष्ठा, सत्यपालन, त्याग, करुणा, धर्म याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम. हजारो वर्ष उलटून गेलेली आहेत. त्रेतायुग संपून कलियुग सुरू आहे, तरीही रामाचे स्मरण केवळ देव म्हणून होत नाही. आजही आपल्या बोलण्यामध्ये, बोली भाषेमध्ये सहज बोलता बोलता देखील आपण बोलून जातो, रामासारखं जगलं पाहिजे, रामासारखी कर्तव्यनिष्ठा पाहिजे, रामासारखं वचन पालन केलं पाहिजे. म्हणजे सहज आपल्या बोलण्यामध्ये राम 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 येतात. इतके आपण राममय झालेले आहोत. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श मानव कसा असावा हे प्रभू श्रीरामानी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. राम अवतार का घ्यावा लागला असं जर समजा आपण सहज कोणाला विचारलं तर प्रत्येक जणाचं पहिलं उत्तर काय असतं? रावणाचा वध करण्यासाठी म्हणून राम अवतार झाला. हे उत्तर अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाहीये. कारण मी आत्ता म्हणल्यासारखं भगवंतांचा अवतार फक्त एकाच व्यक्तीच्या वधासाठी किंवा एका गोष्टीचा नाश करण्यासाठी झालेला नसतो. यामागे अनेक विश्वव्यापी योजना असतात. ज्या वेळेला पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढायला लागतो, ऋषीमुनींना त्रास द्यायला राक्षस सुरू करतात, यज्ञ उद्ध्वस्त व्हायला लागतात, सामर्थ्य कमी व्हायला लागतं, सामर्थ्याला नम्रतेची जोड राहत नाही, अशा वेळेला भगवंतांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो एका अवताराच्या रूपामध्ये. ज्या वेळेला शक्तीला नम्रता सोडून जाते आणि अहंकार तिथे वाढायला लागतो, त्यावेळेला तिथे विनाश हा अटळ असतो. याचं रावण हे जिवंत उदाहरण आहे. राम अवतार जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण थोडस रावणाकडे पण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याला रावण म्हणलं की रावण हा आपल्याला अहंकारी, अविचारी, अविवेकी असं आपल्या समोर एक चित्र आहे. रावणाच्या बाबतीमध्ये ही सगळी बरोबर आहे. पण रावण फक्त तेवढंच असं नव्हतं. रावण त्या काळातल्या महान विद्वानापैकी एक होता. त्याला 4 वेद, 6 शास्त्रे, ज्योतिष, आयुर्वेद, संगीत देखील, युद्धकला याचे त्याला खूप ज्ञान होते. तो प्रगाढ पंडित म्हणून ओळखला जायचा. महान ब्राह्मण पंडित होता तो. महापराक्रमी योद्धा होता. त्याने त्याची सुवर्ण लंका आपल्याला माहितीये. त्याचं वैभव, संपत्ती ही तर आपण नुसती ऐकून आपण विचार करतो की काय असेल त्या काळी त्याचं वैभव काय असेल लंकेचं. भगवान शंकरावरची त्याची श्रद्धा, त्याची भक्ती अत्यंत गाढ होती की त्यांनी शिवतांडवची रचना, शिवतांडव स्तोत्र त्यांनी बनवलेलं आहे. ज्यांनी शिवतांडव स्तोत्र ऐकलेलं आहे त्यावेळेला कळेल, ते शिवतांडव स्तोत्र ऐकताना अंगावर शहार येतात. असं इतकं सुंदर स्तोत्र आहे ते. रावणाने रचलेलं स्तोत्र आहे. इतके ज्ञान, इतकी तपश्चर्या त्यांनी केलेली असून देखील, एवढं सामर्थ्य असून त्याचा अंत का झाला? कारण ज्ञानाने, त्याच्याजवळ ज्ञान होतं पण त्याचा अहंकार त्या तेवढ्या पटीने वाढत होता. जेवढ्या पटीने त्याचं ज्ञान वाढत होतं तेवढ्या पटीने त्याचा अहंकार वाढत होता आणि म्हणून त्याचा वध झाला. अहंकाराने त्याचा वध केला. म्हणून राम अवतारामधला पहिला संदेश आपल्यासाठी आहे, पहिला उपदेश आपल्यासाठी आहे. कारण आता आपण जो भाग पूर्ण बघणार आहोत राम अवताराचा, तो फक्त कलियुगामध्ये आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेले उपदेश बघणार आहोत. राम अवताराचा पहिला उपदेश आहे की अज्ञानापेक्षा, अहंकारापेक्षा
अज्ञान परवडले. अज्ञानी लोकांना कमीत कमी अहंकार तरी नसतो. ज्ञानी लोकांना अहंकार वाढत जातो. कारण अहंकार वाढला की विनाश हा अटळ आहे. राम अवतार का घ्यावा लागला, बाकीची कारणं आहेत आणि महत्वाचं कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये. मी ते परत पूर्ण कथा सांगणार नाही. जय विजय त्यांच्या शापाची कथा, दुसरा जन्म होता जय विजयाचा, रावण आणि कुंभकर्ण. पूर्ण कथा आता आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, त्यामुळे मी ती पूर्ण कथा आपल्याला सांगणार नाही. आता रावण आणि कुंभकर्ण म्हणून दोघे जन्माला आलेले आहेत आणि त्यांना मुक्ती देणं हा पण एक भगवंतांचा उद्देश आहेच या अवतार घेण्याच्या मागे. राम अवताराची तयारी राम जन्माच्या खूप आधीपासून सुरू झालेली होती. राजा दशरथाला पुत्र नव्हता, त्याच्याकडे सगळं होतं. वैभव होतं, धर्मनिष्ठता होती. राजा दशरथ पराक्रमी होते, प्रजावत्सल होते, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच वेदना होती, त्यांना पुत्र नव्हता. आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर सगळ्यांना पैसा आणि यश मिळाले की त्यांचं जीवन पूर्ण आहे असं वाटायला लागतं. पण राजा दशरथाच्या जीवनातून आपल्याला समजते की फक्त बाह्य वैभव असून चालत नाही, अंतःकरणामध्ये देखील शांतता असावी लागते. अंतःकरणातली अपूर्णता बाह्य वैभव तुम्हाला उपभोगू देत नाही. गुरु वशिष्ठांनी त्यांना पुत्रकामेष्ठी यज्ञ करायला सांगितला. पुत्रकामेष्ठी यज्ञातून चरू अग्निदेव प्रसन्न झाले. त्या पुत्रकामेष्ठी यज्ञात केल्यानंतर अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी चरू दिला. चरू म्हणजे काय हे आपल्याला मी मागच्या भगवान परशुरामांच्या अवतारामध्ये सांगितले. एक प्रकारचा प्रसाद असतो, तो ठराविक गोष्टी मिसळून बनवलेला तो प्रसाद असतो आणि पुत्र प्राप्तीसाठी हा बनवलेला चरू असतो. हा अग्निदेवानी चरू दिला राजा दशरथाला आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही पत्नींना द्यायला सांगितले. कैकई, कौसल्या आणि सुमित्रा यांना द्यायला सांगितले आणि त्यातून 4 दिव्य पुत्र जन्माला आले हे आपल्याला माहितच आहे. आणि या अनुषंगाने आपल्याला हे पायस म्हणल्यानंतर या चरूला पायस पण म्हटलं जातं. तर आपल्याला गीत रामायणामधलं सुधीर फडक्यांचं दशरथा घे हे पायसदान हे अत्यंत सुंदर गीत, गदी माडगुळकरांचं अत्यंत सुंदर गीत आपल्याला लगेच आठवलं असेल. काही आचार्य या चार भावांचा अत्यंत सुंदर आध्यात्मिक अर्थ सांगतात. म्हणजे आपण जर बघायचं ठरवलं तर रामायणामध्ये किंवा प्रत्येक भगवंतांच्या अवतारामध्ये प्रत्येक गोष्टीकडे आपण वेगळ्या अर्थाने बघू शकतो आणि ती दृष्टी आता आपण आपल्यात आणली पाहिजे. राम म्हणजे धर्म, भरत म्हणजे समर्पण, लक्ष्मण म्हणजे निस्वार्थ सेवा आणि शत्रुघ्न म्हणजे अंतर्मनावर मिळवलेला विजय. म्हणून रामकथा ही फक्त 4 भावांची कथा नाहीये, ती प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातल्या 4 शक्तीची कथा आहे. आपल्याला धर्माला आपण धर्माच्या दृष्टीने चालायचं ठरवलं, त्या धर्माला जर सेवेची साथ मिळाली तर समर्पण जागृत होते आणि समर्पण जागृत झाले की आपल्या अंतर्मनावर आपण विजय मिळवू शकतो आणि यामुळे आपल्या स्वतःच्या जीवनात पण रामराज्य निर्माण होतं आणि आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण रामराज्य निर्माण करू शकतो. अतिशय सुंदर अर्थ त्या काळामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे पुराणामध्ये, जो आत्ता कलियुगामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे. राम जन्म झाला, संपूर्ण अयोध्या आनंदी होती. फक्त मी ओघाओघाने थोडे भाग सांगणार आहे, कारण तसे उपदेश आपल्याला ऐकत जायचे आहेत. येथे एक विशेष गोष्ट दिसते की अनेक अवतारामध्ये भगवंत जन्मताच दिव्य सामर्थ्य दाखवतात, पण राम अवतारामध्ये तसे नाही. राम अवतारामध्ये राम गुरुकुलात जातात, शिक्षण घेतात, शस्त्रविद्या शिकतात, गुरूंची सेवा करतात. रामाना चमत्काराने काहीही दाखवायचे नव्हते. भगवंतानी भगवान विष्णूंनी हा जो अवतार घेतलेला होता, हा अवतार त्यांना हेच दाखवायचे होते. भगवंत होते ते जर त्यांनी ठरवलं असतं की जन्म घेतल्या घेतल्या ते रावणाचा वध करू शकले असते, कुंभकर्णाचा वध करू शकले असते, पण त्यांना ते दाखवायचंच नव्हतं. त्यांना दाखवायचं होतं चमत्काराने, त्यांना आयुष्य दाखवायचं नव्हतं. त्यांना फक्त मनुष्याने आदर्श जीवन कसे जगावे हे आपल्या समोर दाखवायचे होते. म्हणून त्यांनी त्यांचं जीवन आपल्या समोर एक आदर्श म्हणून उभे केलेले आहे.
आजकालच्या काळामध्ये आपण बघतो की सगळ्यांना झटपट यश पाहिजे असतं. परिश्रम कोणालाही नको असतात. कमी वेळामध्ये अधिक पैसा पाहिजे ही आजकालच्या सगळ्यांची पद्धत आहे. संयम तर अजिबातच राहिलेला नाहीये, कोणातच नाहीये. म्हणजे तरुण पिढीलाच मी म्हणत नाही, कोणामध्येच संयम राहिलेला नाही. पण श्रीरामांचे जीवन आपल्याला सांगते की भगवंत देखील ज्या वेळेला मानव जन्म घेतात त्यावेळेला ते शिक्षण करतात, गुरुसेवा करतात, संकटांना सामोरे जातात, विरह त्यांना सहन करावा लागतो. यावरून आपल्याला हे समजले पाहिजे की परिश्रम आणि संयम याला पर्याय नाही. हे प्रत्यक्ष भगवंताने देखील आपल्याला सांगितले, पण आपण यातून थोडस शिकत नाही, दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे आपण. याच काळामध्ये विश्वामित्र ऋषी अयोध्येमध्ये आले. त्यांनी दशरथाकडे मागणी केली राम आणि लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर पाठवण्याची. हा प्रसंग आपल्याला थोडासा साधा सरळ सरळ वाटतं. हा ठीक आहे, तसं त्या काळामध्ये ऋषी म्हणायचेच की राजकुमारांना आम्हाला या या कामासाठी आमच्या बरोबर पाठव. पण प्रत्यक्षामध्ये याच्या मागे खूप छान अर्थ आहे की राम अवतारामधल्या रामांची पहिली सार्वजनिक सुरुवात होती. सार्वजनिक सेवा करण्यासाठी, समाज सेवा करण्याची ही सुरुवात होती. विश्वामित्रांना माहित होते की राम म्हणजे साधे राजपुत्र नाहीयेत. भविष्यामध्ये धर्म संस्थापना करणारा हा पुरुषोत्तम आहे. म्हणूनच त्यांनी रामांना राजवाड्याच्या बाहेर आणले आणि धर्मरक्षणाच्या पहिल्या कार्याच्या पाऊलवाटेवर त्यांना चालवायला सुरुवात केली. विश्वामित्र ऋषींसोबत बाहेर पडलेले राम लक्ष्मण केवळ राजपुत्र राहिले नव्हते, त्यांच्या जीवनातल्या खऱ्या कार्याची सुरुवात झालेली होती. ताडका, मारीच, सुबाहू यांच्यासारख्या बलाढ्य राक्षसांचा पराभव करून त्यांनी ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले. येथे एक महत्वाचा संदेश आपल्यासाठी आहे की राम अवताराची सुरुवात राज्यसत्ता मिळवण्यासाठी झालेली नाही, तर ऋषी, यज्ञ आणि धर्म परंपरेच्या संरक्षणाने झालेली आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये शस्त्राचे अंतिम कार्य शास्त्राचे रक्षण करणे आहे. पण आता तसं होत नाही. शस्त्राचा उपयोग आता वेगळ्याच कारणासाठी होतो. शास्त्र वाचवण्यासाठी होतच नाही, एकमेकाचा जीव घेण्यासाठी होतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून आजकाल शस्त्र बाहेर काढली जातात आणि खून वगैरे तर असं आरामात केले जातात. जेव्हा संस्कृतीवर आक्रमण होते तेव्हा धर्म संरक्षणासाठी उभे राहणे हेच खरे कर्तव्य असते. आणि आपण आता ते विसरलेलो आहोत की धर्मरक्षणासाठी आता कोणीही उभं राहत नाही. स्वतःच फक्त रक्षण असतं, धर्म बाजूला राहतो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून. याच प्रवासामध्ये अत्यंत गूढ एक प्रसंग घडलेला आहे, अहिल्या उद्धार. बहुतेक कथेमध्ये आपण ऐकलेलं आहे की गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या दगड झालेली होती आणि रामांच्या चरण स्पर्शामुळे ती मूळ रूपामध्ये आली. अनेक विद्वान कथांमध्ये किंवा पुराणामध्ये असे सांगतात की याचा प्रतिकात्मक अर्थ पण आहे. जेव्हा मनुष्य अपराध, पश्चाताप, आत्मग्लानी आणि समाजाच्या तिरस्काराने संवेदन शून्य होतो तेव्हा तो दगडासारखा झालेला असतो. अहिल्याच्या आयुष्यात काहीस असंच झालेले होते. रामाने तिचा केवळ शाप दूर केला नाही, तर तिचा हरवलेला सन्मान तिला मिळवून दिला. म्हणून राम अवताराचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की भगवंत केवळ पापाचा नाश नाही करत, तर पश्चाताप झालेल्या व्यक्तीला देखील ते पुन्हा उभे राहण्याची संधी देतात. कधी कधी आपल्या पण आयुष्यामध्ये अशा व्यक्ती येतात आणि आपल्याला श्रीरामासारखी मदत करून जातात. फक्त त्यावेळेला आपल्याला ती व्यक्ती कळत नाही, पण त्या व्यक्तीमुळे आपण परत आयुष्यामध्ये उभे राहिलेले असतो. कधी आठवून बघा, आपल्या पण आयुष्यामध्ये असा प्रसंग आलेला असतो. अहिल्याच्या उद्धारानंतर राम मिथिलेमध्ये पोहोचले. राम जनकाच्या दरबारामध्ये सीतेचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. अनेकांना वाटते की ही फक्त शिवधनुष्य उचलण्याची एक कथा आहे आणि सीता स्वयंवराची एक कथा आहे, पण त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे. सीता केवळ जनकाच्या कन्या नव्हता, तर त्या महालक्ष्मीच्या स्वरूप आहेत. त्यामुळे राम आणि सीतेचे मिलन म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचे पृथ्वीवरचे कार्य सुरू होणे हे आहे.
स्वयंवरामध्ये उपस्थित असलेले अनेक राजे, महाराजे, योद्धे सगळे शिवधनुष्य हलवू शकले नाहीत. प्रत्येकाला काही जणांनी गर्वाने प्रयत्न केला, काहींनी शक्ती दाखवली, काही जणांनी नुसतंच तोंडाने आपल्या पराक्रमाची स्तुती केली, पण धनुष्य कोणाकडूनही हलले नाही. राम मात्र काहीच बोलले नाहीत. त्यांनी कुठली घोषणा केली नाही, स्वतःच्या सामर्थ्याचा गवगवा केला नाही. त्यांनी धनुष्य लीलया उचलले आणि प्रत्यंच्या चढवताना ते तुटले. हा प्रसंग आपल्याला एक गोष्ट महत्वाची सांगतो की खरे सामर्थ्य कधीही गर्जना करत नाही. ते जितके महान असते, जेवढे सामर्थ्य जास्त असते, तेवढ्या त्या व्यक्ती शांत असतात. समुद्र खोल असतो, तो शांत असतो, आपल्याला माहितीये. आणि उथळ पाणी, काही उथळ नदी असते, तिला खळखळ खूप आवाज येत असतो, खळखळाट असतो. आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ज्यांच्याकडे काही नसतं ते उगीच बोलून 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 आपलं असं दाखवत असतात की माझ्याकडे हे खूप आहे, मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकतो. प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे तेवढी ताकद नसते. स्वयंवरानंतर एक विलक्षण प्रसंग घडलेला आहे, मी मागच्याच भागामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. भगवान परशुराम आणि श्रीरामांची भेट. या कथेमध्ये दोन्हीही दोन युगांच्या संक्रमणाचा हा क्षण होता. दोन दिव्य शक्ती, एकाचेच दोन अवतार, प्रभू भगवान विष्णूंचे दोन अवतार समोरासमोर आलेले होते. या भेटीमध्ये भगवान परशुरामांना समजले की आपले कार्य आता जवळपास संपलेले आहे. भगवान श्रीराम, प्रभू श्रीराम आता हे पुढचे कार्य करण्यासाठी अवतरलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपले दिव्य तेज त्यांना दिले आणि ते परत तपश्चर्येसाठी म्हणून निघून गेले. राम सीतेचा विवाह झाला त्यावेळेला भरत, मांडवी, लक्ष्मण, उर्मिला, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती यांचेही विवाह झाले. या तिघी जणी बहिणी होत्या सीतेच्या, हे आपल्याला माहिती आहे. रामकथा ऐकताना आपण नेहमी एक गोष्ट विसरतो. आपण राम, सीता, लक्ष्मण, हनुमान रामकथा ऐकताना किंवा सांगताना आपण ह्याच गोष्टी फक्त सांगतो. पण बहुतेक सगळेजण उर्मिलेला विसरून जातात. उर्मिला ही रामायणातली सगळ्यात दुर्लक्षित आणि तरीही महान व्यक्तिमत्वापैकी एक आहे. लक्ष्मण 14 वर्ष वनवासात गेले, पण उर्मिला अयोध्येत राहिली. ती लक्ष्मणाबरोबर गेलेली नव्हती. वनवासात जाणाऱ्याचा त्याग दिसतो, पण ती अयोध्येत होती तर तिचा पण तेवढाच त्याग होता. मागे राहणाऱ्यांचा त्याग कधी लोकांना दिसत नसतो. लोकपरंपरांमध्ये आहे, पुराणामध्ये नाही. म्हणून मी जिथे पुराण आहे तिथे पुराणाचा उल्लेख करते आणि जिथे लोककथा किंवा कीर्तनकार, प्रवचनकार सांगतात तिथे त्याचा उल्लेख करते. वनवासामध्ये लक्ष्मणाने झोप त्यागलेली होती का, तर राम आणि सीतेला त्रास होऊ नये, त्यांना कोणी त्रास देऊ नये म्हणून हे 14 वर्ष न झोपता लक्ष्मण राहिलेले होते असे लोकपरंपरेमध्ये सांगितले जाते. तर त्यांची झोप उर्मिलेने स्वीकारलेली होती. म्हणजे 14 वर्ष लक्ष्मण जागा होता आणि 14 वर्ष उर्मिला झोपलेली होती. कुठल्याही पुराणामध्ये ही कथा नाहीये, पण ही बहुतेकांना माहित असेल ही कथा. पण तिच्या मागचा भाव अत्यंत सुंदर आहे. लोकपरंपरेत जरी ही सांगितली जात असली तर तिचा भाव मात्र खूप सुंदर आहे. लक्ष्मणाने बाहेरून सेवा केली, ती सेवा सगळ्यांना दिसली, पण उर्मिलेने शांतपणे आतून त्याग केला आणि सेवा केली, ती मात्र कुणाच्याही नजरेमध्ये आली नाही. आजही समाजामध्ये असे अनेक लोक असतात की ज्यांचे योगदान इतिहासाच्या पानावर लिहिले गेलेले नाही, पण त्यांच्याशिवाय इतिहास घडलाच नसता, पण त्यांचं नाव इतिहासात कुठेही आलेलं नाही. अशा अनेक लोक आहेत. उर्मिला या सगळ्यांचं प्रतीक आहे. रामकथा समजून घ्यायची असेल तर उर्मिलेचे स्मरण आपण केलेच पाहिजे, कारण प्रत्येक महान व्यक्तीच्या मागे एक शांत त्याग असतो. रामाच्या जीवनातला पुढील मोठा प्रसंग म्हणजे वनवास. अनेकांना वाटते की कैकेयी रामायणातली खलनायिका आहे.
असे होते. कारण आपल्याला पण म्हणजे मी पण ज्यावेळेला लहानपणी ऐकायची किंवा ज्यावेळेला थोडेसे तरुण झाले त्यावेळेला रामायण परत शांतपणे वाचायला लागले, त्याही वेळेला माझ्या डोक्यामध्ये हीच एक भावना होती की कैकेयीच्या चुकीमुळे हे सगळं घडलं. कैकेयीने जर म्हटलं नसतं की वर मागितले नसते तर हा पुढचं सगळं वाचलं टळलं असतं हे सगळं. पण असं नसतं. हे सगळी पात्र सुनियोजित असतात. भगवंतानी हे ठरवलेलं असतं कोणी कुठल्या वेळेला काय भूमिका पार पडायची. कैकेयी ही रामायणातली खलनायिका आहे हा विचार पूर्णपणे अपूर्ण आहे. कैकेयी नसती तर राम वनात गेलेच नसते. हा विचार कधी आपण तसा केला का? आता आपण करायला पाहिजे. कैकेयीने जर वर मागितले नसते तर राम वनवासात गेले नसते. राम जर वनवासात गेले नसते तर निषाद गुह रामांना भेटला नसता. शबरी भेटली नसते. तिची इतक्या वर्षांची तपश्चर्या जी होती, ती रामांची वाट बघत होती, तिला राम भेटले नसते. अहिल्याचा उद्धार झालेला नसता. सुग्रीव भेटला नसता. राम आणि हनुमानाची भेट झाली नसती. विभीषण रामाला शरण आला नसता. आणि सगळ्यात महत्वाचे रावण आणि कुंभकर्णाचा वध झाला नसता. आणि जय विजयांना मुक्ती कशी मिळाली असती दुसऱ्या अवतारातून, दुसऱ्या जन्मातून. म्हणून संत म्हणतात किंवा ऋषी मुनी म्हणतात की रामायणातली प्रत्येक व्यक्ती भगवंतांच्या योजनेतला एक भाग आहे. म्हणून कधीही कुणाला आपण दोष द्यायचा नाही. यामुळे हे झालं असं नाही. ती गोष्ट त्या वेळेला गरजेची होती हे भगवंतांना माहित होते. म्हणून त्या पात्रांना भगवंतांनी पुढे आणलेले होते. वनवासाला निघताना रामाने कुणालाही विरोध केला नाही. अयोध्येचे सिंहासन त्यांच्या हातात होते. प्रजा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होती. संपूर्ण राज्य त्यांच्या सोबत उभे होते. तरीही त्यांनी वडिलांचं वचन मोठे मानले. आजच्या काळामध्ये याचं आपण बघितलं तर लोक आपल्या अधिकारासाठी लढतात. आपल्याला हा अधिकार मिळावा, आपल्याला हा भाग मिळावा किंवा आपल्याला हे करायचं आहे यासाठी लोक काय काय करतात. पण रामानी आपले कर्तव्य आपल्या अधिकारापेक्षा मोठे मानले. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम ठरले. आणि आपण काय, आपण साधे मानव राहतो. कारण आपण एका छोट्याशा गोष्टीसाठी अनेक कुरापत्या करतो, अनेक कारस्थानावर असतो. अत्यंत छोटी गोष्ट असते. इथे तर अख्खं राज्य होतं. तरीही भगवंतानी श्रीरामानी ते सोडलं, फक्त वडिलांनी दिलेलं वचन मोठं मानण्यासाठी. वनाकडे जात असताना राम, सीता, लक्ष्मण यांना निषाद गुह भेटला. गुह राजा होता, पण त्याचे राज्य अयोध्येसारखे वैभवशाली नव्हते. तरीही रामाने त्याला मित्र मानले. येथे राम अवतारातला अत्यंत महत्वाचा उपदेश कलियुगामधल्या आपल्यासाठी आहे. मैत्री कधीही जन्म, जात, संपत्ती, पद बघून करायची नसते. हृदयातलं प्रेम, निष्ठा आणि सद्भावना बघून मैत्री करायची असते आणि ती निभवायची असते. म्हणूनच रामाने निषाद राजाला राजासारखा सन्मान दिला. मैत्र तर मानलेच आणि त्याला राजासारखा सन्मान दिला. याच प्रवासामध्ये मी अगदी म्हणजे आता आपण वनवासापर्यंत निघालो म्हणून मी अगदी सांगितले आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगणार आहे. खूप मोठं आपल्याला सांगणार नाहीये. रामायण तर सांगणार आहे, पण तो फक्त भागाचा एका ओळीमध्ये भाग आणि त्या अनुषंगाने उपदेश. याच प्रवासात केवटाचा प्रसंग, प्रसिद्ध प्रसंग आपण बघितलेला आहे. वरवर पाहता हा प्रसंग आपल्याला खूप विनोदी वाटतो. केवट म्हणतो, तो नावेतून घेऊन जात असतो. आपल्याला आठवलेलं असेल. म्हणजे मी जसं जसं आपल्याला सांगतेय, पूर्ण ज्यांना मुखोद्गत रामायण आहे त्यांना तो भाग डोळ्यासमोर पटकन आलेला असेल. केवट ज्या वेळेला नावेतून घेऊन जात असतो त्यावेळेला केवट हसत हसत रामाना म्हणतो, तुमच्या चरण स्पर्शाने दगड स्त्री झाला. माझी नाव जर स्त्री झाली तर माझा उदरनिर्वाह कसा व्हायचा प्रभू, असा केवट म्हणतो. हा एक विनोदी प्रसंग आहे.
पण प्रत्यक्षामध्ये हा प्रसंग भक्तीचा अत्यंत गूढ प्रसंग आहे. केवटाला मोबदला नको होता. केवटाने एकही म्हणजे कुठलाही मोबदला मागितला नाही. त्याला फक्त भगवंतांच्या चरणाचा स्पर्श आपल्या नावेला हवा होता आणि स्वतःला हवा होता. म्हणून त्याने त्यांचे चरण धुतले, तीर्थ म्हणून ते प्राशन केले आणि त्याने स्वतःचे जीवन धन्य करून घेतले. खूप सुंदर प्रसंग आहे. म्हणजे मी तर म्हणेन की हे रामायणाचा हा भाग मी करत असताना मला खूप इच्छा झाली होती की पूर्ण गीत रामायण हे ऐकावं म्हणून. पण आता हे झाल्यानंतर मात्र मी ऐकणार आहे. आणि आपल्याला जर जमलं तर खरंच या अनुषंगाने आपण गीत रामायण ऐका. हे सगळे प्रसंग सुधीर फडकेंनी खूप सुंदर म्हटलेले आहेत. म्हणजे आपल्याला कित्येक प्रसंगामध्ये मला आठवतं ज्या वेळेला मी पहिल्यांदा ऐकलं होतं रेकॉर्ड प्लेअरवर रेकॉर्ड होती, म्हणजे माझ्या वडिलांना खूप आवडायचं आणि वडिलांनी आणलेले होते गीत रामायणाचे सगळे भाग आणलेले होते. ते आम्ही लावायचो आणि ते लावत असताना अगदी अशी रडायचो आम्ही सगळे घरातले. आम्ही अगदी तल्लीनतेने ऐकायचो आणि रडायला यायचं सगळ्यांना. तिथे जिथे जिथे भावनिक प्रसंग होते आणि सुधीर फडके ज्या वेळेला ते म्हणायचे तर त्यांच्या आवाजामधली ती भावना हृदयापर्यंत पोहोचायची आणि आपोआप आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायचे. मला परत एकदा ते गीत रामायण खरंच ऐकायचं आहे. असो, थोडस विषयांतर झालेलं आहे आपलं. आज या अनुषंगाने एक उपदेश म्हणते. आज आपण देवाकडे जातो. आपण मंदिरात कुठल्याही मंदिरात जातो किंवा आपल्या देवघरासमोर उभे राहतो. तेव्हा आपण नुसते जातो का? नाही. आपण देवाकडे काहीतरी मागतो. काहीतरी छोटी का होईना आपली मागणी असते. ती मागणी मागितल्याशिवाय आपण देवाच्या दारातून परत येत नाही. केवटाने मात्र काहीही मागितले नाही. त्याने फक्त सेवा केली आणि म्हणून अनेक संत केवटाला निष्काम भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण मानतात. राम पुढे वनामध्ये जात राहिले. त्यांचा प्रवास केवळ राजपुत्राचा प्रवास नव्हता. तो धर्म, भक्ती, सेवा, त्याग आणि मानवतेचे धडे देणारा प्रवास सुरू होता. वनवासातला रामांचा प्रवास जसा जसा पुढे सरकत गेला तसे तसे भगवान श्रीराम हे केवळ अयोध्येचे राजपुत्र राहिले नव्हते. ते आता समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करायला लागलेले होते. लोक गोळा कसे करावेत, लोकांच्या मनावर राज्य कसं करावं, लोकांच्या मनामध्ये आपल्या प्रती प्रेम कसे निर्माण करावे हे श्रीरामाच्या अवतारामध्ये आणि त्यांच्या वनवासातल्या प्रवासामधून आपल्याला शिकायला मिळते. आजकाल हे तर थोडं दुर्लभ झालेलं आहे. लोकांना गरज वाटत नाहीये. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, मला कोणाची गरज नाही. मला कशाला लोक पाहिजेत, मला कशाला मित्रमंडळ जास्त गोळा करायचे. 4-5 मित्र असले, मैत्रिणी असल्या बस झाल्या माझ्यासाठी. पण श्रीरामाने आपल्याला दाखवलेलं आहे, जसाही त्यांचा वनवासाचा भाग सुरू झाला, प्रवास सुरू झाला, तो परत अयोध्येला येईपर्यंत त्यांनी असंख्य मित्र, असंख्य भक्त गोळा केलेले होते. ते फक्त त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्यावरील प्रेमामुळे जमलेले होते. राजे, ऋषी, वनवासी, निषाद, स्त्रिया, वृद्ध, भक्त, योद्धे प्रत्येकाला रामाच्या सहवासातून नवीन काहीतरी शिकायला मिळत होते. म्हणूनच राम अवताराची महानता केवळ रावण वधामध्ये नाही, तर रामाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक जीवाच्या उद्धारामध्ये आहे. वनवासातला सगळ्यात वेदनादायी प्रसंगात आपण बघणार आहोत तो म्हणजे सीताहरण. सुवर्ण मृगाच्या मोहामुळे राम मृगाच्या मागे गेले. मारीचाने रामाचा आवाज काढला. सीतेच्या आग्रहामुळे लक्ष्मणाने देखील आश्रम सोडला आणि त्या मोहाच्या क्षणाचा फायदा घेऊन रावणाने सीतेचे हरण केले. वरवर पाहिला तर आपल्याला हा एक साधा स्त्रीच्या हरणाचा प्रसंग वाटायला लागतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून याकडे जर आपण बघायचे ठरवले तर हा धर्म आणि अधर्म यांच्या निर्णायक संघर्षाचा हा प्रारंभ होता. रावणाला वाटले की त्याने सीतेला पळवून नेले, पण प्रत्यक्षात त्याने स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिलेले होते.
कारण जेव्हा अहंकार धर्माला आव्हान देतो, धर्म योग्य असतो आणि अहंकार हा अयोग्य असतो, जेव्हा अहंकार धर्माला आव्हान देतो तेव्हा त्याचा अंत हा निश्चित असतो. सीतेचे हरण करून रावण आकाश मार्गाने जात असताना रस्त्यामध्ये वृद्ध पक्षी जटायू उभा राहिला. ही कथा आपल्याला पूर्ण माहिती आहे, म्हणजे फक्त मी 2 ओळीमध्ये सांगतेय. जटायूला माहित होते की तो वृद्ध आहे, पूर्णपणे थकलेला आहे. रावण समोर जो आहे सीतेला घेऊन चाललेला तो अत्यंत बलवान रावण आहे, तो तरुण आहे आणि जटायू वृद्ध झालेला होता. ही पहिली दोघांमधली तफावत होती. त्याला हेही माहित होते की त्याच्याशी जर आपण युद्ध करायचे ठरवले रावणाशी तर आपला विजय होणार नाही. तरीही तो लढला, तरीही तो रावणाबरोबर लढला, कारण तो धर्मासाठी उभा होता. धर्मासाठी ज्या वेळेला तुम्ही उभे असता त्यावेळेला तुम्हाला विजयाची खात्री आवश्यक नसते, पण कर्तव्याची जाणीव तुमच्यामध्ये आवश्यक असते. आजच्या काळामध्ये काय होतं, अन्याय दिसला की सगळे लोक शांत बसतात. माझा काय संबंध आहे त्याच्याशी, त्या दोघांचं चाललंय ना ते बघून घेतील, मी कशाला मध्ये पडू त्याच्यामध्ये. ही जी भावना आत्ता आहे त्या भावनेमुळे काय होतं की आपण बाजूला सरकून जातो. ते दोघं जण करतायत ना, भांडतायत ना, लढतायत ना, मारामाऱ्या करतायत ना, मी कशाला जाऊन मला त्रास करून घेऊ. ही भावना कलियुगामध्ये आहे. पण त्रेतायुगामध्ये जटायूचा काय संबंध होता, काहीच संबंध नव्हता. पण एका स्त्रीचे अपहरण होत आहे म्हणून तो त्याच्या अंगात शक्ती नसताना देखील तो धर्माच्या बाजूने उभा राहिला. त्याला विजयाची कुठेच खात्री नव्हती, पण त्यांनी धर्माची साथ दिली. आता कलियुगात होतच नाही, उलट आपण अधर्माची साथ द्यायला जातो. जे चुकीचं आहे त्याच्या बाजूने आपण उभे राहतो, सत्याच्या बाजूने उभे राहतच नाहीत आपण. जटायूने काय म्हटले, सीता माझी कन्या नसली तरी ती धर्माने मी कन्या मानतो तिला, कारण एक जी मुलगी आहे ती धर्माने माझी कन्या असू शकते. आणि म्हणून तो रावणावर तुटून पडला. हा प्रसंग आपल्याला एकच शिकवतो की धर्म फक्त पूजा नाही, पूजा करणे म्हणजे धर्म नाही, तर धर्म म्हणजे अधर्माविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य. रावणाने जटायूचे पंख छाटले, जखमी जटायू भूमीवर कोसळला. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही वेळाने सीतेचा शोध घेत श्रीराम तेथे आले. त्यांनी जटायूला पाहिले, त्याच्याकडून ती सगळी घटना समजावून घेतली. आणि हे सगळे ऐकत असताना प्रभू श्रीरामांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण जटायू हा त्यांच्या पित्याचा मित्र होता. अनेक ग्रंथामध्ये असे वर्णन येते की रामाने स्वतः जटायूचे अंत्यसंस्कार केले. हा सन्मान रामायणामध्ये फार कमी लोकांना मिळालेला आहे की जिथे प्रत्यक्ष प्रभू रामानी अंत्यसंस्कार केलेले आहेत. यावरून एकच गोष्ट रामायणामध्ये स्पष्ट होते की रामानी जन्म, जात, रूप किंवा प्रजाती काहीही बघितली नाही. त्यांच्यासाठी ती कधीही महत्वाची नव्हती. त्यांना फक्त त्याग आणि निष्ठा महत्वाची होती. जटायू नंतर रामांचा प्रवास पुढे सुरू राहिला. ते पोहोचले एका लहानशा आश्रमामध्ये. येथे भेट झाली, आपल्याला कळले असेल कोणाची, शबरीशी भेट झाली, श्रीरामाची. रामायणातला हा प्रसंग अत्यंत सुंदर प्रसंग आहे. अनेक गाणी याच्यावर, अनेक मधुर गाणी लिहिली गेलेली आहेत. अनेक हिंदी आहेत, मराठी गाणी आहेत शबरीच्या बोरांवर. अजूनही अगदी कौतुकाने सांगितलं जातं याबद्दल, या कथेबद्दल अगदी भावनावश होऊन प्रत्येक जण ही कथा सांगतात. हा रामायणातला प्रसंग तसा साधा वाटतो, पण तो खूप गहन आहे. शबरी कोण होती? ती कोणत्याही राजघराण्यामध्ये जन्मलेली नव्हती. ती महान विदुषी नव्हती, तिच्याकडे संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, प्रतिष्ठा नव्हती. तिच्याकडे फक्त एकच गोष्ट होती, प्रभू रामावरची तिची अढळ भक्ती आणि श्रद्धा. तिचे गुरु मातंग ऋषीने तिला सांगितलेलं होतं की एक दिवस श्रीराम येणार आहेत, आणि ती एवढ्या एका ऋषींच्या, आपल्या गुरुच्या एका वाक्यावर तिने सगळं आयुष्य वाट बघण्यामध्ये घालवलेलं होतं. अनेक वर्ष
ती लहानपणापासून वृद्ध झालेली होती प्रभू श्रीरामांची वाट बघण्यामध्ये, पण तिची श्रद्धा ढळलेली नव्हती. ती रोज तेवढ्याच श्रद्धेने फळं आणून, पूर्ण आश्रम झाडून पुसून स्वच्छ करून सगळी फळं आणून प्रभू रामांची वाट बघत असायची. ती कधीही वैतागली नाही. कारण तिला प्रत्येक वेळेला तिला वाटायचं आज माझे श्रीराम येणार, आज माझे श्रीराम येणार. हा रोजचा दिवस तिच्यासाठी महत्वाचा असायचा. तिला कधीही त्रास व्हायचा नाही किंवा तिला कधीही वैताग यायचा नाही. प्रभू रामायणातला हा प्रसंग आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट देऊन जातो. आज आपण 2 दिवस प्रार्थना करतो, 4 दिवस प्रार्थना करतो, एखादा कुठलं तरी व्रत करतो. तिसऱ्या दिवशी आपण म्हणायला लागतो, देव माझं काही ऐकतच नाही. मी एवढे व्रत केलं, एवढा जप केला, मी 1000 वेळेला देवाचं नाव घेतलं. हे एवढं कडक म्हणजे मी फक्त पाणी पिऊन राहिले 2 दिवस. एवढं केलं, प्रार्थना म्हणली दिवसभर. मी जेव्हा पुढे बसून होते, पाठ पण नाही, ही पोथी पूर्ण वाचली, हे पारायण केलं आणि देवाने काही माझं ऐकलं नाही. फक्त 3-4 दिवसामध्ये लगेच आपण म्हणतो. शबरीने तसं नाही केलं. तिने कित्येक दशक वाट बघितली. भक्ती म्हणजे मागणी नाही. रामायणातले प्रत्येक प्रसंग आपल्याला हेच शिकवतात. काय काय शिकवतात हाच महत्वाचा. हा माझा उद्देश होता हे लिहिताना, हा अवतार लिहिताना. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. भक्ती म्हणजे मागणी नाही. भक्ती म्हणजे प्रतीक्षा आणि श्रद्धा. परिणाम जरी दिसत नसला तरी तुमची भक्ती आणि श्रद्धा अटळ राहिली पाहिजे. नाही तर आपल्याला काय होतं की आज 4 दिवस आपण हे सगळं करतो, परिणाम आपल्याला वाटतं की आता मी केलं की लगेच ते, आपली मराठीमध्ये म्हण आहे, पी हळद हो गोरी. लगेच परिणाम नाही दिसला की आपण हे देव सोडतो, दुसऱ्या देवाची प्रार्थना करायला. ते नाही दिसलं की तिसरा देव. पण शबरीने तसं केलं नाही. अनेक दशक तिने प्रभू श्रीरामांचीच वाट बघितली. राम जेव्हा तिच्या आश्रमात आले तेव्हा तिचे डोळे आनंदाने भरून आले. तिने प्रेमाने बोरे अर्पण केली. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती गोड आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिने ती आधी चाखली. अनेकदा हा प्रसंग भावनिक कथा म्हणून सांगितला जातो, पण यामध्ये एक महान सत्य दडलेलं आहे. भगवंताला वस्तूची किंमत महत्वाची नाहीये, भावनेची किंमत आहे भगवंताना. राजवाड्यातल्या सुवर्णपात्रातल्या भोजनापेक्षा शबरीने प्रेमाने उष्टी दिलेली बोरे देखील भगवंतांना अत्यंत महत्वाची होती. म्हणूनच आजही शबरीचे श्रद्धेचे, निष्कपट भक्तीचे आणि तिच्या बोराचे वर्णन आजही आपण तेवढ्याच प्रेमाने करतो. आजचा भाग आपण इथेच थांबवूयात, कारण मी आपल्याला तेव्हाच सांगितलं की मला कदाचित 2 किंवा 3 भाग करावे लागतील राम अवताराचे. आज आपण इथेच थांबूयात. थोड्याशा विश्रांतीनंतर मी पुढचा भाग बनवत आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या.